महिलांचा अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू बाबाच्या बाबत रोज नवनवीन खुलासे हे समोर येऊ लागलेले आहेत. आता एक असा खुलासा समोर आला आहे ज्यामध्ये तो महिलांवर अत्याचार करत असताना त्यांनी एक पासवर्ड जो आहे तो सेट करून ठेवलेला होता. कोणता हा होता पासवर्ड आणि कसं कळायचं नाही लोकांना का तो महिलेवर अत्याचार करतोय, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणारच आहोत. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. भोंदू बाबा अशोक खरातबाबत रोज नवनवीन खुलासे जे आहे ते वृत्तपत्र असतील किंवा आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहतच होतो. मात्र एक नवीन खुलासा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला सूत्रांच्या हवाल्याने जो माहिती पडलेला आहे का हा भोंदू बाबा जो आहे तो महिलांना कशा पद्धतीने आकर्षित करायचा, तो तंत्रमंत्र विद्येच्या सहाय्याने महिलांना आकर्षित करायचा. मात्र तो महिलांना त्याच्या ज्या ओकस प्रॉपर्टी म्हणजे कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेल्या या ओकस प्रॉपर्टी डेव्हलपर्स या ठिकाणी जर महिलेवर तो अत्याचार करत होता तर बाहेरच्या लोकांना कसं कळायचं नाही. कारण की जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये ग्लास दिसतं आहे, काच दिसते आहे आणि काचच्या पलीकडे मोठ्या संख्येने या बाबाला आपल्या अडीअडचणी घेऊन आलेले भक्त देखील म्हणजे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. मात्र या लोकांना कसं कळायचं नाही का बाबा आतमध्ये काही समस्या सोडवतोय का काही रासलीला करतोय. याच्यासाठी ह्या भोंदू बाबाने एक पासवर्ड जो आहे तो सेट करून ठेवलेला होता आणि तो पासवर्ड त्याच्या ऑफिस बॉयला माहिती होता. खरं तर या भोंदू बाबा जेव्हा महिलेवर अत्याचार करायचा त्यावेळेस त्यांनी त्याच्या कार्यालयामध्ये एक झुमर जो आहे लाईटीचा तो लावून ठेवलेला होता. खरं तर ज्या वेळेस लाईट चालू असेल तर त्याच्या ऑफिस बॉयला ही गोष्ट कळायची का बाबा जो आहे आपला हा भोंदू बाबा खरात हा लोकांच्या अडीअडचणी या ठिकाणी सोडवतोय. मात्र ज्या वेळेस लाईट बंद असायचा तेव्हा या ऑफिस बॉय जो आहे त्याला देखील कळायचं की बाबा आपली रासलीला जो आहे तो या ठिकाणी आत करतोय. आणि ह्याबाबतचं व्हिडिओमध्ये देखील स्पष्टपणे असं दिसतं की बाबा जेव्हा महिलांवर अत्याचार केल्यानंतर खरं तर एक बटन दाबतो आणि त्यानंतर त्या रूममध्ये प्रकाश होतो. त्यामुळेच हे बाहेर बसलेले जे लोक असतात किंवा बाबाला भेटायला जे लोक बाहेर आलेले असतात त्यांना कळत नाही का हा बाबा जो आहे तो आत रासलीला करतो आहे का महिलांना त्यांच्या अडीअडचणी सोडवतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बाबाचा जो पेहराव आहे, जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर जेवढेही व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये आलेले आहे हा बाबा आपल्या व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्टवर ब्लेझर घालताना दिसतो. त्यामुळे त्यांनी कोणत्याही महिलेवर अत्याचार करेल किंवा केलं असेल अशी कुणालाही किंवा त्या महिलांच्या सोबत जे त्यांचे घरचे आले असतील त्यांना देखील येणार नाही. कारण की ह्या बाबाचं जे राहणीमान होतं ते कोट सूट जो आहे तो हा बाबा घालत होता. आणि जेव्हा महिला आत यायची, जेव्हा तो तिच्याशी चर्चा करायचा आणि जेव्हा तिला आपल्या काबूमध्ये आणायचा त्यावेळेस तो झुमर जो आहे तो बंद करायचा आणि बाहेर बसलेल्या ऑफिस बॉयला कळून जायचं का बाबा हा आपली रासलीला करतोय आणि हा महिलेवर आता अत्याचार करणार आहे. त्यामुळेच बाहेर बसलेले जे लोक होते त्यांना कळत नव्हतं किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे आत सोडल्या जायचं नाही. मात्र त्या बाबाच्या सगळ्या ह्या दुष्कर्मनंतर जो बाबा जो आहे तो लाईट चालू करायचा, झुमरचं लाईट चालू करायचा, अशा प्रकारचा पासवर्ड या बाबाने त्याच्या ओकस प्रॉपर्टी जे कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये स्थित आहे त्या ठिकाणी हा पासवर्ड जो आहे तो सेट केलेला होता. आणि ज्या गोष्टी सांगितल्या जायच्या की ह्या बाबाची HIV टेस्टिंग करा, ती HIV टेस्ट देखील आता ह्या बाबाची करण्यात आलेली आहे आणि ती टेस्ट पूर्णपणे निगेटिव्ह आलेली आहे. खरं तर या बाबांनी जवळपास 150पेक्षा जास्त महिलांवर या ठिकाणी अत्याचार केल्याचं देखील सांगितलं जातं. आणि ह्याबाबतचा आता SITच्या मार्फत तपास जो आहे तो सुरू आहे. अगदी 2 दिवसानंतर म्हणजेच रविवारी ह्या बाबाची पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे. साधारण 9 दिवस झाले हा भोंदू बाबा नाशिकच्या SITच्या ताब्यात आहे आणि आता त्यांनी कोणते गुन्हे केलेले आहे, कशा पद्धतीने हे मार्गी लावलेले आहेत, कोणत्या गुन्ह्यासाठी कोणता पासवर्ड त्यांनी सेट केलेला होता याचा छडा जो आहे तो नाशिक पोलीस या ठिकाणी लावत आहे. आणि तसाच छडा त्यांनी या भोंदू बाबाच्या महिलेच्या अत्याचाराच्या बाबत या ठिकाणी लावलेला आहे. कारण की महिला जेव्हा आत यायची तो आपल्या झुमरचं लाईट जे आहे तो बंद करायचा,
बाहेर बसलेल्या ऑफिस बॉयला कळायचं का बाबा आता बिझी आहेत आणि जे बाहेरचे लोक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे शक यायला नको, म्हणून हा बाबा जो आहे तो ब्लेझर, ज्याला आपण जॅकेट म्हणतो, ब्लेझर कोट ज्याला म्हणतो, ते घालायचं आणि त्याचं सगळी महिलेला सगळ्या आपल्या ह्या गोष्टी वाईट साईड गोष्टी करून झाल्यानंतर तो झुमर जो आहे तो चालू करायचा. तेव्हा बाहेरच्या ऑफिस बॉयला कळायचं का बाबा आता फ्री झालेले आहेत आणि तो नंतर एक एक भक्त जे आहेत ह्या बाबाचे त्यांना आतमध्ये या ठिकाणी सोडायचा. खरं तर या भोंदू बाबाच्या ज्या कारनामे आहेत ते रोज नवनवीन खुलासे या ठिकाणी समोर जे आहेत ते येऊ लागलेले आहेत आणि ह्या बाबाला अजून कुणी मदत केलेली आहे. खरं तर ह्याबाबतचा देखील तपास हा नाशिक पोलीस असतील किंवा SITच्या मार्फत या ठिकाणी सुरू आहे. मात्र या भोंदू बाबाने कोट्यावधी रुपयाची जी मोहमाया आहे ती जमा केलेली आहे. ती मोहमाया जमा करताना त्यांनी कुणाला ब्लॅकमेल केलं किंवा त्याच्या या संस्थेला कोणी वर्गणी दिली, कोणी फंड दिला, कोणी देणगी दिली, त्याच्या आर्थिक जे स्रोत आहे त्याचा देखील ह्या ठिकाणी तपास जो आहे तो SITच्या मार्फत सुरू आहे. भोंदू बाबाचे जे रोज नवीन जे अपडेट येतात, जे खुलासे येतात ते अत्यंत धक्कादायक जे आहे ते या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि आता SIT जी आहे त्याच्या ओकस प्रॉपर्टीच्या ठिकाणी खरं तर त्या स्पॉटवर जाऊन खरं तर या ठिकाणी चौकशी करते. त्या ठिकाणी जे हाताचे ठसे असतील किंवा वेगवेगळे फिंगरप्रिंट जिथं कोण आलेलं ते फॉरेन्सिकच्या माध्यमातून देखील या ठिकाणी घेत आहे. मात्र या भोंदू बाबाचे जे कांड आहेत ते मोठ्या प्रमाणात आहे. साधारण 150पेक्षा जास्त महिलांवर त्यांनी अत्याचार देखील केल्याचं सांगितलं जातं आहे. आता ह्याचा तपास जो आहे तो SIT करते आहे. रविवारी ह्या म्हणजे भोंदू बाबाची जी पोलीस कस्टडी आहे ती संपणार आहे. साधारण त्याच्याकडे 21 काडतुसं जे आहे ते मिळून आलेले होते आणि 5 काडतुसं जे आहे ते निकामी होते. म्हणजे त्यांनी नरबळी घेतल्याचा देखील संशय या ठिकाणी व्यक्त होतो आणि ह्याबाबतचा जो तपास आहे तो SITच्या मार्फत सुरू आहे. महिलेला आपल्या बहलून फुसलून त्याला तंत्रमंत्र विद्येच्या सहाय्याने वेड्यात काढून त्या महिलेंकडनं हा पैसे उकळायचा की काय, त्यांना ब्लॅकमेल करायचा की काय, याबाबतचा देखील तपास हा SITच्या मार्फत सुरू आहे. आणि जी शंका व्यक्त केली जात होती का या बाबाला HIV असेल याची टेस्टिंग करा आणि ती टेस्ट जी आहे ती HIVची झालेली आहे. जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार त्याची HIVची टेस्ट ही सध्याच्या परिस्थितीला म्हणजे निगेटिव्ह जी आहे ती आलेली आहे. कदाचित या ठिकाणी ती टेस्ट जर पॉझिटिव्ह आली असती तर मोठं खरं तर ज्या महिलांनी त्याच्या संपर्कात आल्या त्यांचं मोठं खरं तर नुकसान झालं असतं किंवा याचे परिणाम जे आहे ते वाईट साईड झाले असतील. आणि आता SITच्या खरं तर ह्या महिलांवर अत्याचाराच्या प्रकरणामध्ये SIT जरी असली मात्र आता वन विभाग असतील, इन्कम टॅक्स असतील किंवा आर्थिक देवाणघेवाण संबंधित ज्या यंत्रणा काम करतात त्यांची देखील एंट्री या भोंदू बाबाच्या प्रकरणामध्ये आता होईल. त्यामुळे आता या भोंदू बाबाचे पाय किती खोलात आहे, कारण की आजच रुपाली ठोंबरे पाटील असतील किंवा सुषमा अंधारे या नाशिक दौऱ्यावर होता, त्या पोलीस आयुक्त यांना भेटल्या, SITच्या प्रमुख त्यांनाही भेटला आणि या भोंदू बाबावर कडक कारवाई आहे ती करण्याची मागणी केली. तिला त्या भोंदू बाबाला कुणी मदत केली आणि कशा पद्धतीने मदत केली ह्याचा देखील त्यांनी पाढा खरं तर पोलीस आयुक्त असतील किंवा SITचे प्रमुख असतील त्यांच्यासमोर वाचलेला आहे. त्यामुळे आता पोलीस त्या भोंदू बाबाला मदत करणाऱ्यांवर कारवाई करणार का, कारण की एकट्या बाबाचं 150 महिलेवर तो अत्याचार करू शकत नाही, त्याला कुणी मदत केली याबाबतचं देखील तपासाचं आवाहन हे SIT आणि नाशिक पोलिसांच्या समोर आहे. हा आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाची सूचना, या भोंदू बाबाचे कोणतेही तुम्हाला जर व्हिडिओ सोशल मीडियावर प्राप्त होत असतील किंवा फॉरवर्डेड होत असतील तर ते फॉरवर्ड करू नका, ते डिलीट करा, अन्यथा तुम्हाला पोलिसी कारवाईला या ठिकाणी सामोरे जावं लागेल. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.